बघा मॅम, आता आपल्याला बोनट काढायचं आहे. ठीक आहे, तर बोनट काढत असताना हे तुम्हाला ऑप्शन दिसतो इथे. ठीक आहे, हा बोनटचा लोगो, हा पेट्रोलचा आहे. त्याला वरती केलं तर फ्यूल टँकचा जो झाकण असतो तो ओपन होतो. हा जो पेट्रोल आहे, सॉरी हा बोनटचा आहे. आता याला खालून वरती प्रेस करा. ठीक आहे, बारीक आवाज येतो. पुढचा जो बोनट आहे ना आपला वरती ओपन होतो. परत एकदा जोरात ओढा. आवाज आला तुम्हाला, याचा अर्थ बोनट आपला ओपन झालाय. आता या गाडीच्या बाहेर इथे या. हे बघा, हा जो लोगो दिसतोय, ह्या लोगोच्या वरती, ह्याच्या वरती सेंटरला आहे ना, इथे एक लॉक आहे. असा वरती करायचा आणि ना बोनट आपला असा काढून घ्यायचा. ठीक आहे, हा वायपर आहे ना आपलं, तर ह्याच्यामधनं आपण ह्याच्यात पाणी आणि शॅम्पू वगैरे टाकू शकतो. हा जो आहे ना आपला गाडीला जेव्हा ब्रेक करतो ना आपण, याला ब्रेक ऑइल म्हणतो. आता याची लेवल चेक करायची. इथं बघा 3 मार्किंग केलेले तिथे दिसते. आता आपल्या गाडीचा ब्रेक ऑइल इथे गेला. ठीक आहे, आपल्याला कंपल्सरी चेक करायचं. नंतर हा जो आहे ना आपला हा इंजिन आहे, त्याला वरती प्रेस करून असं काढायचं. ठीक आहे, बाबा इथं 3 तुम्हाला लेवल दिसतात, 1 2. ठीक आहे, असं सरळ लावायचं. ओके. ठीक आहे, म्हणजे काय असतं, आता गाडी आपली गरम आहे, आता रनिंग वरून आले, तर त्यासाठी आपण आता त्याला ओपन नाही करायचं. नाहीतर काय होईल, त्याच्यामध्ये ना गरम असतं, डायरेक्टच वरती उडत आणि भाजल आपल्याला, गरम असतो खूप. त्यासाठी हे चेक करायचं. त्यामध्ये लेवल असतं इथे, हा जो आहे ना त्याच्यामध्ये कुलिंगचं हे असतं, तर आपण चेक करायचं असतं. तिथे इकडनं बघा, इथं प्लस मायनस. ठीक आहे, गाडी वगैरे बंद पडली तर हे पण चेक करायचं. कधी कधी त्यावरती कार्बन चढलेलं असतं. ठीक आहे, हे एक वेळेस चेक करायचं. आणि ह्याच्यामध्ये असतात आपले फ्यूज, गाडीचे फ्यूज असतात. हे बघा, तर याचं दिसतं तुम्हाला, गाडी वगैरे बंद पडली किंवा कुठला लाईट वगैरे ऑन ऑफ होत असेल, बंद पडला असेल, तर मला एकदा चेक करायचं. ओके.